नवनाथ भक्तिसार अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री जय जयाजी पंढरीनाथा। समचरणी भक्त पाशमिता कटी कर नखाग्री दृष्टी ठेविता होशी रंजिता मुनिमानसा। ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोलवी भक्तिसार। मागिले अध्यायी कथानुसार परम कृपे दाविला। त्या कृपेचा बोध रसाळ ब्रह्म युद्धी पावला मेळ। पात्रा मैनावती सबळ सरिता ओघ दाटली। ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी ऐक्यरूपी झाली। मोहे पुत्राचे परिवारी गुंतलीशी जन्निते। मनाशी मने आ कैसे त्रिलोचन रायाचे झाले जैसे। त्याची नीती होईल तैसे मम सुताचे काय करू। जव जव पाये त्या ते दृष्टी तव तव योग वाटे पोटे। हृदय कवळुनी जठर वेष्टी होत असे मोहने। आ पुत्राचे चांगुलपण दिसे जैसा प्रत्यक्ष मदन। परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशानी। उत्कृष्टपणे करुणी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ। परे वन्नी बळे लागल्या काष्ट तेवी असे काळाग्नी। पहा पल्लव पात्र झाड अति विशाळ लावला पाड। परी गांभारी वेष्टिता बिरुड उशाशी काळ वैसला। तन्याय दिसून येत वाया जाईल ऐसा सूत की। कद्रू लागी चोखट अमृत फिकेपणे मिरवले की। यत्ने करुणी कचे दुर्गठ संजीवनीचा केला पाठ। परे देव यानीचा शाप उल्लाट यत्न व्यर्थ तो झाला की। सुंदर जाया क्रमे जाणनी परी पती भयाच्या धाकमनी। तेवी तो उष्णा काळ बैसोने सकळ जना मिरविला की। कुसुम शेज मृदुलाकार परी उसा घालुनी निखे विकार। ते सुख निद्रेचा व्यापार सुखाला एके होता। अन्याय झाले येथे राजवैभव अपारमित। परी काळचक्राची सबळवात भ्रमण करीत असे पै। ऐसे सदा सर्व काळ चित्ती वाहे माय तळमळ। परी सुताशी बोध करावया बळ अर्थ काही चालेना। तव कोणे के दिवशी शीत काळी मागमाशी। उपरी सपारिचारिकेशी उष्ण घेत बैसलीचे। ते संधित गोपीचंद चौकी विभागी सकळ श्रीरुंद। वेष्टून स्नान करावया सिद्ध चंदन चौकी वैसला। चंदन चौकी परी ते कैशी हेमात गठी रत्न जैशी। जडा व कोंदणी नक्षत्राशी राजरुंदी चमकत असे। सकळ काढून अंगीचे भूषण वरी विराजे राजनंदन। उष्ण उदकी करीत दंत धावन चौकीवरी बैसला। तो ऊर्ध्व उपरी मैनावती झाली स्वसुता ते पाहती। तव देखिला जैसा पूर्ण गप्पस्ती तेजा माझी डबरला। राजसेवकाचे भोवते वेष्टन पारिचारिका पाहती जीवन। परी त्या मंडळात अनुपनंदन चांगुलपणे मिळत असे। जैसा अपार नक्षत्र पंक्ती आव्हानी उठ गणपती के। हेम चौकी कोदन स्थिती रत्न तेजी मिरवत। ऐसा पाहता स्वनंदन मोहे आले उदर वेष्टन। तेने लोटले अपार जीवन चक्षुतुनी जराडले। परी ते बुंदा अकस्मात मोहे ग्रणाचे ऊर्ध्व व्यक्त। गोपीचंद चातकाते स्पर्शवया धावले हो। मनाल बुंद चक्षुदकी नोहे उतरते सत्कर्म वाकी। उत्तम फळाते लक्षुनी शेकी व्यक्त झाले ते अंगाशी।
बुंद नव्हती ते चिंतामणी पुरुष गेला भवकांचने की कृतांत भयेचे संजीवने भूप शरीरा दळले की अर्के पीडिता भारी नूप जन वेष्टिला नगरी ते ते उतरते धनलहरी बुंद वेश धरुण्या की काळ क्षुरेचा पेटला नळ तेने शरीर झाले विकळ ते संधित होणे कृपाळ कामधेनू उतरली की दारिद्र्याचे अतिवेष्टन तैसा येथे मिरवला कुबेर येऊन तन्याय बुंद धन राव हृदय आढळले शरीरी होता बुंद लिप्त परी ऊर्ध्व स्थिती लागली तात म्हणून ऊर्ध्व करून मूर्धाते नभा लागी लोकी हृदय होऊन राव शंकित म्हणे बुंद खायचा उद्भवला येत तरी अंबर झाले असेल व्यक्त घनमंडळी आगळे म्हणून ऊर्ध्व करून दृष्टी पाहता झाला नभापोटी परी ते निर्मळपणे दृष्टी झाली कोठून तसे ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचर सभोवती तो रुदन करिता मैनावतीने दृष्टी देखिली करीत होता दंत धावन तैसा सुटला नृपनंदन उपरी त्वरा येऊनी वेगी चढून मातेपाशी पातला जाता चिपदी ठेवणे माथा उभा जोडीने दोन्ही असता म्हणे सांगजी खवणे अर्था उच्चंबळली सहजनी मज सारखा तू ते सुत राज्य दिश मही व्यक्त ऐसा सुनी दुःख पर्वत कोठुनी उदेला तव चित्ती पाये पाये प्रतापा गडा न वर्णवे बळ बाळी अंकित महिपाळा मिरवत दर्प कंदर्प केवळ खर भारा ते योजिती ऐशी असता कर संपत्ती बोलले कोण दुःख सरिती तरी मम कोपाचा दाग गब्बसती सावरेल कोणा ते जेने पाहिले असेल नयने उगीच तीव्र दृष्टी करूने तरी दयाचे क्षणे चक्षु काढून तव करी माये ओपिनगे किंवा दाखिले असेल बोटी तीच बोटी खाडीन शेवटी तरी कवनार्थ उदेला पोटी रोदन करवया ज्यांनी अष्ट पिशाचवत श्रीमंडळ की त्यांनी ओपिले कडवट फळ तरी शिक्षा करून तया सबळ मोक्ष पंथा मिरविना किंवा माझी दृष्टी सेवेशी उदय पावला अंतर शेषी म्हणून उदय शेषनिशी दर्शविली तो माते तरी कोणता कोणार्थ माते वद प्रांजळवंत कामना वेदक असेल चित्त तेची वेद निवटिक मी मैशील कार्य आहे थोर करू न शके सुत पामर तरी आदेव वेचून समग्र अर्थ तुझा पुरविन मी जरी आयशा दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी धिक्कारा सोमज शेवटी पुत्र धर्म मिरोया मग श्वान सुकरे काय थोडी अवतार मिरवित शे द्वारी पावडी तेची नीती तया प्रौढी निर्माण झालो मी एक आ पुत्र धर्म मग कायचा माता पिता दुःख कलेशा पाहुनी चित्त वरी हरुषा भूभारतो नर एक आपण मिरुतो राणीवा प्रकरणी माता मिरुते दैन्यवानी तयाचे थोर सकळ मेंदिनी विवळ दुःखी होतसे कांते लागे शृंगार व्यक्त मातेशी वसन नेसवायव्रांत तया ते भारी धरा समस्त विवळ दुःखी होतसे कांतेशी नेसवाया वस्त्र भरजरी माता ग्रंथी चिरसावरी तयाचे भारे सकळ धरित्री विवळ दुःखी होतसे कांतेशी इच्छा समान देणे मातेशी सांग खावया न मिळे अन्न तयाचे भारे पृथ्वी संदन विवळ दुःखी होतसे कांतेशी बैसवया उंच आसन मातेशी कष्ट दासी समान तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होतसे रंबे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी तयाचे भारे धरा देवी विवळ दुःखी होतसे
जन्म घेतला जेचे पोटी ती म्हणे परमकरंठी तयाचे भारे धरा हिंपुटी वेळ दुःखी होतसे कांता सवे सुख मेळी माता दुखे अश्रू डाळी तयाचे भारे धरा विवळी अति दुःखी होतसे कांते लागी मृदू वासन मानतेशी हृदयी खोची बाण तया ते भारे धरा रत्न वेळ दुःखी होतसे आपण मिरवे राणी वासारस पिते अशी काळा पतंग जैसा तयाचे बरे धरा क्लेशा वेळ दुःखी होतसे आपण कंठी कुड्या पौडी पित्याशी बत्त्या जोडी तयाचे भारे धरा मुख मुरडी वेळ दुःखी होतसे आपण बक्षी सदा सुरसान्न पितेर मागती भिक्षान्न खदान्न तयाचे भारे धरा रत्न वेळ दुःखी होतसे तरे ऐसे पुत्र दृष्टी गळावोत गर्भिवून शेवटी तन्याय अर्थ पोटी माझा न धरी जन्ये जे तुझ वेदक कामना तयासाठी वेचीन प्राण परी माये ओ तव वासना पूर्ण करीन निश्चय ऐसे बोलता स्वसुत वार्ता प्रेमाब्दी उचंबळ चित्त मग हितार्थ द्यावया हात ग्लान लरी उचंबळे मने भारे ऐक वचन प्रेम दया चळी तू दिव्य रत्न उदय पावलाशी उचंडी किरण शत्रुतम निवटवया तया ठाई अंधकार मज पिडा बा काय करणार परीस लादल्या वस्तीस दारिद्र्य स्वप्न माझी नादे नाव बारे तव प्रतापदर्प पादर झाले भूप ऐसा असता कोप कंदर्प माते कोणावरील बारे तीव्र प्रतापी स्थावर केसरी तयाचे लेकुरा वरण मारी हा विपर्यास कवने परी मिरुआला हे जगाते राया नरेंद्रा तुझी मी माता माते कोण होय गांजिता परिचित उदरी मोहव्यता शोकतरू चंबळला बारे तव स्वरूप पूर्णार्क पाहता माते उदेला शोक म्हणशील तरी अर्थदायक कवना परी उदेला बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्क प्रमाण परी काळ स्तव चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो पार तो स्वरूप प्राप्ती आती वेष्टी वडवण संधी पाहता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी आस्ती उरल्या काष्टा समान लोभ दाविले जेवते तृण मास स्नेहाचे होणे शोषण स्वरूपाते लवपला तो तव त्या भयाची उडुडी मोठी बारे मज उदेली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे बारे कृतांत मही विखार दुसदूषित वारंवार टपोनी बैसाला जैसा मांजर मूषकाते उजलावाया जैसा व्याघ्र जपे गाई की मीन वेची बगा प्रवाही तैसे जगाचे तन्यायी कृतांत हरी नटलासे तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकूनी योजावा पिंजरा मेळ बारे तै भयाचा वडवानळ मग स्पर्शणार नाही देहाते बारे विकार डंकी दुःख तेची वेचिल्या सकळ सुख कटकी धरल्या सकळ रुचिक वेदना ते वेरवेना ऐसे परी रचुनी युक्ती सकळ करवया कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मलाने आपण आपले पाहुणीत संसार नरदेहत पाये वश करुणी रघुनाथ चिरंजीव झाला बिभीषण पाये नारद वैष्णव तैसा विष्णू आराधी नरवेशा की श्री गुरु करुणी वरदेशा अमरपणी मिरेला त्याची नारदाशी कृपादान बोलविला श्री व्यासमयी कारण तेने पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा
त्याचा कौशिक अनुग्रहित तेने करुणी शरणागत कृष्ण वल्ल्यांकी तारुणी निश्चित तेने तारिला रामानुज ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून तो पुरुष झाले ब्रह्म सनातन तेवी तो बाळ माझा नंदन जगा माझी मिरविका ऐसे बोधिता मैनावती संपली तुने तिची युक्ती परिश्रुते कविते संप्रदाय पुस्ती सांगा म्हणती चातुर्य ऐसा प्रश्न ऐकून कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योग्य संत पैदाला तयापासून मुकुंद राजाचा जगतपाल भोज जगतपालाचा धर्मानुज बोधल्याधिक पै त्याचे या परी द्वितीय संप्रदाय माता सुताचे लोटी बोध प्रवाही उमेने आराधवनी शिर गोसावी चैतन्य संप्रदाय मिरवला त्याने बोधिला कपिल नामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणी मिरितो या परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय तरी प्रथम बोधिला कमलोद्धव हंसरूपे विष्णूने ते विधीचे सकळ हित आत्रीने घेतले सकळ पंथ आत्रीपासून झाले दत्त तयापासून नाथ सकळ या परी संप्रदाय पाये चौथा नंद महिते आहे सूर्यापासून यांनी कवलकी पाये ब्रह्म व्यत्ता मिरवला तयापासून सहजानंदाचा कुर्मा अवतार प्रसिद्ध कुर्माने उपदेशिला ब्रह्मानंदाचा योग्यानंदाचा विदानंद जगी मिरवत आहे प्रसिद्ध तरी तो गोपीचंद हित करुण घेई का तेने करुणी अमरपणी जगी मिरविशी महाप्राज्ञी या स्तव बारे माझे नयनी अश्रू लोटले तुझ लागी या उपरी बोले अनुपणात बोलशी माते सत्यार्थ परी प्रसूत काळी ऐसानाथ कोण मिळेल माते मुळीचा असेल अमरपणी जो पिल अमरवाणी ऐसा गोचर आम्हा लागुनी कोठून होईल ज्यांनी ऐशी ऐकुनी त्याची माता बोलती झाली त्याते बारे तैसाचे आपले गावात जालेंद्रनाथ मिरविला स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्म सनातन तरी तू काय वाचा मने करुण शरण जाई तयाशी बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार परिमायकी सकळ विस्तार लया जाईल बाळका परी तर मनधन प्रमाणे शरण रिगावे तया कारणे आपुले हित आपणच जगा माझी मिरविका ऐसे ऐकुनी माते जे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन मने माते तयाशी शरण झाली योग्यता फिरावे सकळ टाकुनी सुख संपत्ती राजवैभव धरा सुती आप्त वर्गादी सोयरे जाती टाकुनी योग कैसा चरावा की तरी 12 वर्षे माते बघू दे सकळ वैभवाते मग शरण रिघुनी त्याते योगा लागी कशी न परी कैसा मिरवेन ब्रह्मांडात ठसा की उत्तान पाद राजा सुता की शिक्का जगा माझी मिरवेन माता मने बाळा परेशी पळ बरवसा नाही द्यासी तेथे संवत्सर म्हणता 12 देखील कोणी बाळका चित्ती वित्त आणि जीवित आपुले आचाळ नोहे अशा स्वत ठेले क्षणेक काय होईल न कळे क्षणभंगुर वर्तत असे भारे उदकावरील बुडबडा कोणे पाहिला असं स्वतःचा चाडा वंदत्व पुत्रे घेतला वाडा मृगजळा केवी तृषार्थ
तेवी बारे सहजस्थिती बोलता नाही शाश्वती स्वप्न प्रवाही इंद्रदासी भोगिता खरे न मानावे तन्याय आभार पर सकळ निर्वितसे विचार त्यातून कोणीच रणशूर स्वशाश्वत मिरवतसे शुक दत्तात्रेय कपिल मुनी व्यास वशिष्ठाची मांडणी प्रल्हाद एक भागवत धर्मी ऐसे कोण निवडिले नाही तरी होताची थोडी सकळ बांधिली प्रपंच वेडी परियम रायाची रक्षावाडी एक सरा कोंडिली म्हणून बारे सांगते तुझ शाश्वत नव्हे काळ समस्त कोणे गाडी येईल केऊत आकड कळा कळेना ऐसा बोध माता करिता लोभावंती तयाची कांता गुप्त वेशे श्रवण करिता हाय हाय म्हणत असे म्हणे माता नव्हे पापिनी पुत्राशी योजिती पुत्र कांचनी ऐशी राज्य विभाग मांडणी जोग देऊ म्हणत असे तरी राजाशी आली विवशी उपाय काय करावा त्याशी रामा सारखा पुत्र वनवासी कैकईने धाडिला स्वभाव स्वभ्रतराचा घेतला प्राण चतुर्थ पुत्र लावले रानोरान तन्याये आम्हा कारणे देव क्षोभला वाटत असे दुष्ट स्वप्न दृष्टी येता तरकी मानिती निशी चित्ता म्हणता प्रवेशिली दुःख व्यथा तरी देव क्षोभतात दास दासी आपुले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती ते अवज्ञा करून उत्तर देती तरी देव क्षोभ जाणावे सहज ठेवले धन माणूस पुढे काढू जाता कार्यास ते न सापडे ठेविल्यास परी देव क्षोभ जाणीजे सवे स्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अमृत वाटे चावटी लोक वैसती चेष्टा पाठी तरी देव क्षोभ जाणीजे आपले धन लोकावरी साचे ते मागू गेले सोयवाचे ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव क्षोभ जाणीजे आपली विद्या तीव्र शास्त्री शत्रू काननी विशाळ पात्र की यथार्थ न मिरवे स्वतंत्र तरी देव क्षोभ जाणावा नसता वाकुडे पाऊल काही नागविला जाय राज्य प्रवाही नसत्या कळी बैसल्या ठाई तरी देव क्षोभ जाणीजे आपला शत्रू आत पुढे मिरवी तैसा ती बापुडे त्या शरण रिगता पुल्या चाडे तरी देव क्षोभ जाणीजे लोक उपकार केला विशेष तेची लोक मानिती आपला त्रास पाहू नका म्हणती त्याच्या मुखास तरी देव क्षोभ जाणीजे नसता दमी दी उतारा नसतीच विघ्ने ती घरा तेची कारणे परिहारा तरी देव क्षोभ जाणीजे गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ आसून वाडे गृहात कळ आपले न चाले काहीच बळ तरी देव क्षोभ जाणीजे तरी हेची नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास परी बर्वे नोहे हा विनाश जगा माझे मिरवेला तरी या इंद्र सुखी कहाणी पेटला बडवानळ अग्नी राजवैभव हे प्रारब्धपणी भस्म करील निश्चय ऐसा विचार करुणी मानसी लुमावंती प्रवेश सदनाशी एरीकडे मैनावतीशी उत्तर देत नरेंद्र मने माय ओ तव कामिनी ऐशीच आहे वेदक म्हणी तव त्या स्वामीची करणी निदृष्टी पाहिनो माझे मज लागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंथ सहज दृष्टी पडेलो मग मी सोडून सकळ आस तन मन धन उपिन त्यास तू येथून वाईट चित्तास सहसा न मानी ज्यांनी ऐसे वरुणी समाधानी रूप गेला स्नान लागुनी एरेकडे अंतपुराती काय करी लुमावंती
परम आवडत्या स्त्रिया 7-5 तयाच्या आज्ञेत रूपनाथ पट्टरानिया प्रतिवंत सदा सर्वदा वर्तती तयाशी पाठवून पारिचारिका बोलावेल्या सद्विवेका त्या लोमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची वेगे मांडूनी कनकासन बैसुल्या प्रीती करून तांबूल आधी पुढे ठेवून दत्ता वृत्तांत सांगे तयाचा बाई ओ बाई परित करणी मैनावती जननी विक्षेप पेटला तेचे म्हणी काय सांगू तुम्हाला कोण गावात आला हेला जालिंदर असे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देऊन रायाला जोग देऊ म्हणत असे तैसे वैर भोगावी माता सुत निशे करुणी केला गटत रायाशी बोधुनी श्रवणात सकळ झाली ओ बाई मग राजवैभव सकळ नासेल स्तंभ भंगला सदन पडेल मूळच अर्का लागी गेलेल मग अंधकार सर्वस्वी मग आपण 28 सती असून काय करावी माती परचक्र येऊन सकळ संपत्ती विनाशाते पावेल हो परी येऊ ते अर्थार्थी कैशी करावी व युक्ती सांगावी आधी युजुनी सकळ सती केली कारण मांडावे आगे वन्य म्हणू नये लहान तो क्षणे जाळील सकळ सदन तरी त्या ते करुणी सिंचन विजुनी टाकावा उसा घातला विकार मग सुख निद्रा केवी येणार विष भेदुनी गेल्या जठर जीवित काय वाचेल तरी प्रथमची सारासार करुणी सोडावा सकळ प्रकार ऐशी बुद्धी रचून तदनुसार सुख संपत्ती भोगिका ऐशी ऐकुनी तेची युक्ती मग तर्क वितर्क करीती त्या युती नाना बुद्धी विलाप दाविती परी निश्चय न गडे कोणाचा या परी विशाळ बुद्धी युती विचार काढी लुमावंती की ये आर्थी दिशे एक मद प्रती सोडाळपणे ने टाका आपल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्य परितयाचा अपाय करुणी थोर निर्धावा सर्वस्वी निर्धावा तरी कैसे रीती तयाच्या भक्तीशी मैनावती आहे तरी राज्य प्रती निवेदावे कुबावे तरी तो तुमचा वसवसा गृहे गिरवितसे भयार्थ पासा म्हणून युक्ती रचिली मानसा गाढपणे ऐकावी निवेदावे तरी कैसे कामनावरे मैनावतीस म्हणून चित्ती उदास जालिंदरा भोगीतसे जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजा कारण मग करुणी पाठवा तीर्थाटना अथवा तपाचे कारणी मग तो गेल्या दुर्देशी गृही आणून जालिंदराशी बैसोनी राज्यासनाशी सकळ सुखा भोगावे ऐसे सांगून सकळ रायाते उदय करावा कोपानळाते मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्या माझी जैसे विषय अति गोडाची म्हणून करावा पाड मग ते मिरवे शत्रू चाड चंद्र सुख वाटवाया ऐसा विचार करून गोमठा जात्या झाल्या त्या बरवंटा एरीकडे राज्यपटा गोपीचंद मिरवला राजकारणे अपार वार्ता राग तरंग कुशल वार्ता मनोरंजनी नृपनाथा दिवस लुटून पै गेला मग निशा उदय तम मांडणी ते प्रहर गेला यामिनी मग पाकशाळेत भोजन करुनी अंतपुरी संचरला परी लोमावंती तिच्याची गेला सन्नाप्रती तिने पाहुणे राज्याधिपती कनकासनी बसिला उचलोनी परम भक्ती सादर बसिला आहे म्हणजे कावर बसून सोडोपचार प्रेम डोई बुडविला
मग तो राव होनी निर्भर रती सुखाचा करून आदर यावरी गजगामिनी जोडून कर बोलती झाली रायते. हे महाराजा प्रताप धरणी एक वार्ता ऐकली कानी परी वार्ता भय की मनी संचरता हे महाराजा. जरी न बोलावे ठेवून गुप्त तरी महानंताचा पर्वत दिसत वधू तव तरी भयात चिंत गुंडाळ घेतसे. असा उभय पाहतार्थ भ्रांती माझी पडले चित्त तरी सुख शब्दाचा सरुनी वात वार्ता अवघड महाराजा. ऐसे ऐकून राव बोलत मने सकळ सोडून भयात निर्वय करी कवनार्थ असेल तैसे कळविजे. एरी मने द्याल भाष्य तरी चित्त सोडिल भयधरीस. मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला गी अर्पिन ते. ऐसे वचन अनुपाय कथा मग खरतळ भाष्य झाला देता. म्हणे मम दर्प भयाची व्यथा सोडून वार्ता बोल की. एरे म्हणे जी एक कुडे मातेने रचिले तुम्हा पुढे. जालेंदर जोगी विषय पाडे वश केला एकी. परी तुमचा भयाचा संदर्भ अंगी विराजला विषय कंदर्भ. त्याने करुणी बुद्धी कुरूप तिने वरिली आहे जी. तुम्हाशी अनुग्रह देऊन त्याशी वेश द्यावा योगियाचा. मग तीर्थाटनी योग तुमचा बोलवावे तुम्हा ते. तुम्ही गेली तपा कारण दूरदेशी विदेशा कारण. मग जालिंदरा प्रति अनुन राज्यासनी ओपावा. ऐसे प्रकरण सहज स्थिती श्रुत माता झाली आम्हा प्रती. परी आमुचे सौभाग्य नीती भाग्यार्क दिव्य झाले. आमुचे कुंकुम होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐसे फळ. यावर आम्ही नुपळ वाईट बरे विलोका. ऐशी ऐकून त्याची वार्ता उचंबळला क्रोधा नळीच्या माथा. मग अनर्थ नळाच्या शाखा दाविता भयंकर रूपी झाले. मग तो क्रोधना वदेवानी प्रत्यक्ष आला वडवळ अग्नी. नाथ जालेंदर समुद्र पाणी प्राशवया क्षोभला. मग तो ठेवून तैसाची गती बाहेर आला तृपती. नेत्री बोलावून सेवका हाती म्हणे जालेंदर पाहू झाला. शीघ्र अनुनी कामड्याशी रेती गर्ती योजिला कुपा सरिती. नाथ जालेंदर ते उद्देशी तया माझी लोटीला. अश्वली धन गंती तेथे सर्वत्र पडली होती ती लोटोनी गर्ती वरती. नाथ ती बुडविला. ऐसे गुप्त करुणी कारण राव सेवी आपले स्थान. परी सेवका ठेवून सांगून मात बोलू नकाही. जरी होता मुखलंपट मम श्रोती आलिया नीट. तयाचे करीन सपाट यमलोकी मिरविणगी. ऐशी ऐकून भयंकर वार्ता दर्प सिंह तो योजून माथा. मागेल परी सेविकाचा दुस्तुषित मिरिदसे. इतके प्रकरणी मुख्य यामिनी झाली म्हणून नेनती जनी. अर्कोदयी पाहिला स्वामी म्हणती उठून गेला असे. एक म्हणती ज्याचे त्याचे ते काय काय इच्छिले वसावे वाटेल तेत. हा ग्राम नव्हे आणि राय ग्रामवस्ती विराजला. ऐशी बहुताची बहुतवानी प्रविष्ट झाली जगा लागुनी. मग जालेंदर गेला ते थुनी मही भ्रमण करवाया. ऐशी वार्ता नगरलोकी उठली ऐकून पारिचारिकी. त्या जाऊन सद्विवेकी मैनावतीशी सांगती की महाराजा आपला गुरु वस्तू फळाचा कल्पतरू. उठून गेला कोठेदारू मही भ्रमण करवया. ऐसे ऐकून मैनावती असंतोषिली परमचित्ती. म्हणे मम सुताचे दैव प्रती लाभ नाही आतुडला. ऐसे म्हणून संकोचित नेत्र प्रेमाश्रू डाळीत. एरीकडे जालेंद्रनाथ कैशी स्थिती राहिला.
तरी आयुष्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभा पार आणि शत्रू मित्रू पाहणार एकरूपी समत्वे ना तरी परम प्रतापी वासरमणी क्षणेक टाकील ब्रह्मांड जाळूनी तो भद्र याची पर्यास करणी तुष्ट कैसा राहिला तो जो द्वंद्वातील सुतीमंत दंभहित स्वरूपी मिरवत माता ती संग विरहित कार्य जाणुनी असो करते माझी युतीनाथ वज्रास्त्राने घालून खालते आकाशास्त्र प्रेरून वरते स्वस्त चित्ती वैसला आकाशास्त्र असता भोवते लिद मिरवेना सभोवते यावरी आकाशास्त्र माथा वज्रास्त्र स्थापिले तेने करुणे असत स्थळी लिद मिरविली आहे शिरी एरीकडे अंतपुरी जनवार्ता समजली नाथ जालेंदर गेला निघून मग सकाळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले म्हणती निदान घेऊन पडल्या सेजेशी यावरी पुढे सुरस धुंडी सुत सांगेल श्रुती अस तरी सर्व श्रुत्या टाकून आळस सावधान व्हावे पुढारा मालू धुंडी सुत नरारीशी कथा सांगेल नवरसी परी वारंवार श्रुती अशी कृपा अवधान सांगत असे स्वस्ती श्री भक्ती कथार संमत गोरक्ष काव्य सदा परिसोत भाविक चतुरा चतुर्दशाध्याय गोड पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।